उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव केल्याचं पत्रक जारी। रेल्वे मंत्रालयानं नावात बदल केल्याचं केलं जाहीर। दिल्ली श्रीनगर इंडिगोच्या विमानावर वीज कोसळली। इंडिगोच्या विमानाचं श्रीनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग, वीज पडल्यानं विमानाचा पुढचा भाग तुटला। भारताचं पहिलं शिष्टमंडळ आज यूएईच्या दौऱ्यावर। खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळ रवाना। जगाला देणार ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती। पुणे महापालिका आयुक्तपदी नवल किशोर राम यांची नियुक्ती। नवे आयुक्त 1 जूनला पदभार स्वीकारणार। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा। आपत्तीच्या कालावधीमध्ये नागरिकांना वेळेत मदत पोहोचवण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याचं विभागीय आयुक्तांचे संबंधित यंत्रणांना आदेश। मुसळधार पावसानं सोलापूरकरांच्या घरात शिरलं पाणी। महानगरपालिकेकडून कुठलीही उपाययोजना करण्यात येत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप। नांदेड जिल्ह्यात मागील 8 दिवसांपासून अवकाळी पावसाची तुफान बॅटिंग। पावसामुळे शेती पिकांचं नुकसान। रायगडच्या रोहा परिसरामध्ये पावसाचा अक्षरशः कहर। सखल भागातील दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। प्रशासनानं योग्य खबरदारी न घेतल्यानं पाणी साचलं। व्यापारी आणि नागरिकांकडून संताप व्यक्त। अमरावतीच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे काढणीला आलेल्या तीळ, कांदा, भुईमूग खराब होण्याच्या मार्गावर। अहिल्यानगर शहरामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी, तर जोरदार पावसानं शहरातील विद्युत प्रवाह खंडित। बीड शहरातील नाल्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य। पालिकेनं नाले सफाईची मोहीम हाती घ्यावी, नागरिकांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।